ज्योतिबाच्या मूर्तीवर उद्यापासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार। 21 जानेवारीपासून 24 जानेवारीपर्यंत भाविकांकरता मूळ मूर्तीचं दर्शन बंद राहणार। चित्रपट नाटक पाहणं महागण्याची शक्यता। करमणूक करवाढीचा महापालिकेचा प्रस्ताव मंजुरीसाठी नगर विकास खात्याकडे। संक्रांतीनंतर फळभाज्यांच्या मागणीत घट। टोमॅटो, काकडी, पापडी, कोबी, शेवगा, मटारचे दर घसरले। दरात 10 ते 20% घट। एमपीएससीचा निकाल लागूनही 623 अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत। एमपीएससीचं कोलमडलेलं विभाजन, नियोजन आणि प्रशासनातील भोंगळ कारभार यामुळे उमेदवारांची नियुक्ती रखडली। मुंबईकरांची पसंती। वाडा, कोलम अन आंबेमोहोरला तांदळाचे भाव प्रति किलो 10 ते 12 रुपयांनी वाढले। सीएसएमटीवरील फलाट विस्तारीकरण रखडले। डिसेंबर 2024चा मुहूर्त हुकला। 12 आणि 13 प्लॅटफॉर्मवरून 3 महिने वाहतूक बंद। 10 लाख लुबाडून लग्नास नकार दिल्यानं डॉक्टर तरुणीची आत्महत्या। स्वतःच्या क्लिनिकमध्ये विष पिऊन संपवलं जीवन। राज्यात 19 दिवसात 8 वाघांचा मृत्यू। शिकारीचा संशय। वन खात्याचं मात्र दुर्लक्ष। अमेरिकेत टिकटॉक बंद। राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा ठपका। ॲपलनेही प्ले स्टोअरमधून हटवलं। आपण सगळ्या वेगवान स्वरूपातल्या घडामोडी मागचा 1 तास बघत होतो। सुपरफास्ट 100 आणि 25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिन्समधून। त्याचबरोबर आपण धनंजय मुंडे शिबिरस्थळी काय म्हणाले, धक्कादायक दावा त्यांनी केलेला आहे हे देखील पाहिलं। आज महत्त्वाच्या काही घडामोडी घडणार आहेत। एकतर दावोसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेलेले आहेत। आज दिवसभरामध्ये काही अपडेट तिथून मिळते का हेही बघायचं। दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आज अकोल्यामध्ये जनाक्रोश मोर्चा काढला जातोय। काल छत्रपती संभाजीनगर इथं जनाक्रोश मोर्चा होता, आज अकोल्यात होतोय। आणि याहून महत्त्वाची एक बातमी ती म्हणजे कोलकात्यातलं डॉक्टर महिलेवर अत्याचाराचं प्रकरण हे खूप गाजलेलं होतं। या प्रकरणामध्ये तो जो आरोपी आहे तो दोषी निश्चित झालेला आहे आणि आज त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे। आता त्याला मृत्यूदंड मिळतो का जन्मठेप मिळते हे बघणं महत्त्वाचं आहे। या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी मुलूक महाराष्ट्रामध्ये आपल्याला सविस्तर बघायच्या आहेत।